नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण रेकॉर्डेड इंग्रजी या विषयाचे लेक्चर आपण तयार करत आहोत। तसेच हे लेक्चर तुम्हाला अनेक वेळा पाहता येतील, पण आजची जी काही सुरुवात आहे इंग्रजी या विषयातील एकदम बेसिक पासून असणार आहे। म्हणजे जर बघायचं झालं इंग्रजी व्याकरण या विषयावर 25 प्रश्न असतात, हे तर आपल्याला माहितीच आहे। त्यापैकी 5 तर कशाचे असतात, उत्तर किंवा पॅसेजचे असतात, हे तर आपल्याला माहितीच आहे। पण जर बघायचं झालं 25 मार्कापैकी आपल्याला इंग्रजीला म्हणजे एक जर बघितलं तर आपल्या मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी जवळपास जर पहिल्या कट ऑफमध्ये बसायचे म्हणजे पूर्वच्या कट ऑफमध्ये जर आपल्याला बसायचं आहे तर मराठी आणि इंग्रजी या दोन विषयाचा अभ्यास आपल्याला करावाच लागणार आहे। कारण या दोनच विषय तुम्हाला ठरवू शकतात की तुम्ही पूर्वमध्ये इन आहेत की आउट आहेत। म्हणजे हे दोनच विषय तुम्हाला 50 मार्क मिळवून देणार आहेत। त्यामुळं मराठी जर बघितलं विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी मार्क पडतात मराठीला, जर त्यांनी शब्दसंग्रह वगैरे केला असेल तर 50 पैकी 25 पैकी 18, 19, 20, 22, 23 पण मार्क विद्यार्थ्यांना अनेकांना पडलेली आहेत। या पण आधी मग राहतो विषय कशाचा, इंग्रजी या विषयाचा। राहतो विषय इंग्रजी या विषयाचा 25 पैकी तुम्हाला जवळपास 15+ मार्क पडणं या विषयामध्ये अपेक्षित आहे, तर तुमची पूर्वपरीक्षा निघू शकते। मी जास्त म्हणत नाही, फक्त किती 25 पैकी 15 ते 18 मार्क तुम्हाला यामध्ये पाहिजेत। तर म्हणजे इंग्रजी विषय महत्त्वाचा काय आहे बघा, मार्क किती आहेत, 25 आहेत आणि प्रश्न किती आहेत, 25। म्हणजे एक प्रश्न एक मार्काला आहे। पण बाकीचे जर विषय बघितले मग त्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, त्यामध्ये खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण असेल किंवा परराष्ट्र संबंध असेल, यामध्ये जर बघितलं यामध्ये निश्चित तुम्हाला मार्क पडू शकतात का, म्हणजे तुमचा टॉपिक कव्हर केला जाऊ शकतो का, नाही। कारण या विषयांचे जे की सामान्य ज्ञानाचे विषय आहेत ते त्यांची स्कोरिंगची संख्या जी आहे ती कमी असते। म्हणजे एकतर मार्क त्याला कमी आहेत, मार्क किती आहेत, कमी आहेत। दुसरं म्हणजे एखादा टॉपिक तुम्ही केला आणि त्यावर कन्फर्म प्रश्न येणार आहे का सामान्य ज्ञानमध्ये, तर नाही। त्यामुळं मराठी आणि इंग्रजी विषय हे जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचे साधन आहेत पूर्व परीक्षेला। ज्यांचं या दोन विषयावर कमांड आहे त्यांना खऱ्यात खूप चांगल्या पद्धतीने मार्क त्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील आलेले आहेत। या पण पूर्वी त्यांना चांगल्या पद्धतीने मार्क आलेले आहेत। आता राहिली बात इंग्रजीची बघा, इंग्रजी म्हणजे फक्त काही ग्रामरच नाही, त्यामध्ये पॅसेज आहे, त्यामध्येच काय आणखी होकॅबचा पण भाग आहे त्यामध्ये। मग होकॅबमध्ये पण आपण पाहणार आहोत हळूहळू। पण आजचं जे काही लेक्चर असणार आहे बेसिकवर असणार आहे की इंग्रजीची सुरुवात स्टार्टिंगपासून कशी करायची, जे काही महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत। आणखी एक गोष्ट जर बघायचं झालं आपण इंग्रजीची सुरुवात कशी करतो, तर मार्केटमधलं एखादं पुस्तक घेणे आणि पूर्णतः वाचून काढण्याकडे आपला जास्तीत जास्त भर असतो। फक्त वाचून काढतो, पूर्ण काही नियम त्यामधले अपवाद वगैरे आपण काय करतो, तोंडपाठ करतो। मग प्रश्न काय राहतो, आयोगाचा प्रश्न आला की आपला गोंधळ उडतो। कारण काय, तर फक्त आपण नियम जे आहेत ते वाचन केलेत पण अप्लाय केलेत का, नाही। म्हणून ते अप्लाय करण्यासाठी आपल्याला आयोगाचे प्रश्न सोडवायचे आहेत। आयोगाचे प्रश्न तुम्ही ज्यावेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीने आयोगाचे प्रश्न सोडवणार, मग त्यामध्ये 2011 ते 2023 पर्यंत जेवढ्या काही परीक्षा किंवा 24 पर्यंत जेवढ्या काही मुख्य परीक्षा झाल्या, कारण मराठी विषय कंबाईनला मुख्य परीक्षेमध्ये कंबाईनला आहे, तसेच राज्यसेवा पण मुख्यला आहे, पण आपल्या परीक्षेला कुठं पूर्वला आहे। त्यामुळं आयोगाच्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झाल्या 2011 पासून ते 2023 पर्यंत किंवा 24 पर्यंत या प्रश्नपत्रिका गोळा करायच्या, किंवा त्यापेक्षा सर्वात चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो, एक लोकसेवा अकॅडमीचं काय हो, एक 2011 ते 24चं मराठी इंग्रजी प्रश्नसंच आहे, जे की आजपर्यंत आलेले जेवढे काही प्रश्न आहेत त्यामध्ये आहेत। किंवा मग शाश्वत अकॅडमीचे एक आहे बघा, शाश्वत महेश पाटील सरांची,
शाश्वत अकॅडमीचं एक आहे झिरो एरर नावाचं पुस्तक. त्यामध्ये काय केलेलं आहे, टॉपिकनुसार प्रत्येक टॉपिकचं, मग त्यामध्ये टेन्स असेल, नाऊन असेल, ॲडव्हर्ब असेल किंवा क्लॉज असेल, हे सर्व काही टॉपिक तुमचे या टॉपिकनुसार कोणकोणत्या परीक्षेला कोणकोणते प्रश्न आलेले आहेत एखाद्या टॉपिकवर, हे सर्व यामध्ये मेन्शन केलेलं आहे. मग तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय करायचं, तर तुमची कन्सेप्ट जी आहे, कन्सेप्ट चांगली करून घ्यायची आणि लागलीच आयोगाचे प्रश्न सोडवायचे. आयोगाचे प्रश्न सोडवायचे, कुठल्याही क्लासेसचे प्रश्न सोडवायचे नाहीत. आत्ता सांगतोय मी, कारण आयोगाचे प्रश्न तुम्ही जोपर्यंत सोडवणार नाही तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स हा वाढणार नाही या इंग्रजी विषयामधला. त्यामुळे सुरुवातीला प्रथमतः काय करायचं आहे, प्रथमतः मराठी इंग्रजीचे प्रश्नपत्रिका सेट आपल्याला घ्यायचे. दोघांपैकी एक, लोकसेवा किंवा शाश्वत, या दोघांपैकी एक आपल्याला घ्यायचं आहे आणि कन्सेप्टसाठी आपले व्हिडिओ पाहायचे आणि लागलीच आयोगाचे प्रश्न त्यामधून सोडून घ्यायचे. बघा, इंग्रजी विषयामध्ये या क्लासचा उद्देश काय सांगतो. उद्देश तर इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवणे, जास्तीत जास्त मार्क MPSC किंवा ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये मिळवणे, हा एवढाच उद्देश आहे. बाकी त्यामध्ये तुम्हाला PhD करायची गरज नाही किंवा मग त्यामध्ये अतिरिक्त नॉलेजची इंग्रजीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. फक्त तुम्हाला जास्तीत जास्त मार्क तुम्ही कशा पद्धतीने सोडवणार आहेत आयोगामध्ये, तेवढंच तुम्हाला या क्लासच्या माध्यमातून शिकवलं जाणार आहे. आणि तुमच्याकडून जास्तीत जास्त पूर्वपरीक्षेमध्ये इंग्रजी या विषयाची भीती तुमची कमी केली जाऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क मिळवून देण्यासाठी हा या क्लासचा उद्देश आहे. आता लागलीच आपण काय करणार आहोत, एक बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत आणि त्यामधील आयोगाचे कोणकोणते प्रश्न आलेले आहेत ते पण आपण पाहणार आहोत. आता आपण मराठीमध्ये एक टॉपिक आहे वचन नावाचा. त्याच पद्धतीने बघा, इंग्रजीमध्ये या साध्या बेसिक टॉपिकवर अनेक सारे प्रश्न असतात. कसे असतात, एकदा आपण कसं करूया, एकदा आपण कन्सेप्ट पूर्ण पाहून घेऊया, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की अनेक विद्यार्थी आहेत आपले की त्यांना प्रश्न काय आहे, म्हणजे क्वेश्चन कशावर आलेला आहे आणि विचारलंय का आणि यामध्ये काय करायचं हे समजत नाही. हे जर तुम्हाला समजलं तर इंग्रजीचा कसलाही प्रश्न तुम्ही सोडवू शकता. तोच उद्देश आहे. सुरुवातीला आपण कन्सेप्ट घेणार आहोत आणि या कन्सेप्टवर डिपार्टमेंटल PSI, वेगवेगळे म्हणजे कंबाईन PSI किंवा राज्यसेवा किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये कोणते प्रश्न आलेत हे आपण सोडवून घेणार आहोत. एकदा तुमची कन्सेप्ट जर चांगली झाली ना, तुम्ही मग कितीही प्रश्न सोडवू शकता आणि तुमची कितीही प्रॅक्टिस या प्रश्नावरूनच होणार आहे. फक्त पुस्तक वाचत बसू नका. या एखाद्या नियमाचा प्रश्न कुठे आपल्याला मिळतो किंवा मॅच होतो यानुसार प्रश्न सोडवा. त्याचसाठी या क्लासचा उद्देश हाच आहे. तर आता आपण डायरेक्टली या कन्सेप्टला सुरुवात करूया. बघा, पहिली कन्सेप्ट कोणती आहे, सब्जेक्ट वर्ब अरेंजमेंट. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एखादं विधान तयार करतो किंवा वाक्य तयार करतो, बघा ज्यावेळेस आपण एखादं वाक्य तयार करतो त्यामध्ये काय असतो, सब्जेक्ट असतो किंवा कर्ता असतो. कर्ता तर आपल्याला लागणारच आहे, कर्ता. नंतर वाक्य तयार करण्यासाठी कर्ता आपल्याला कंपल्सरी लागतो का, हो लागतो. नंतर आपल्याला काय लागणार आहे, काय लागणार आहे, क्रियापद लागणार आहे. म्हणजे सब्जेक्ट वर्ब अरेंजमेंट म्हणजे काय, कर्ता क्रियापद यांची एकमेकाशी जी काही सांगड घडलेली आहे त्याला आपण सब्जेक्ट वर्ब अरेंजमेंट म्हणतो. म्हणजे काय, एक विधान तुम्हाला देण्यात आलेलं आहे, त्या विधानामध्ये सब्जेक्टनुसार वर्ब आहे का हे चेक करणं इंग्रजीमधला एक टॉपिक आहे. हे तुम्हाला कळून घ्यायचं आहे. आता अनेकांना या टॉपिकचे प्रश्न आलेले कळत नाहीत, पण हा टॉपिक म्हणजे ही जी काही कन्सेप्ट आहे एकदा समजली की डायरेक्टली तुमच्यासाठी प्रश्न म्हणजे काय होणार आहे, इझी टास्क होणार आहे. त्यामुळं आता डायरेक्टली कन्सेप्ट आपण पाहूया. बघा, सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे काय, एकवचनी कर्ता किंवा एकवचनी सब्जेक्ट आणि अनेकवचनी सब्जेक्ट केव्हा घेतात. आता इंग्रजीमध्ये जर बघितलं किंवा लॉमध्ये अनेक सारे प्रश्न कशावर विचारतात, अपवादावर. अनेक सारे प्रश्न जे असतात ते कशावर विचारतात, ज्या ठिकाणी अपवाद आहे त्या ठिकाणी नक्कीच प्रश्न असतो आयोगाचा. आजपर्यंतचा काय जेवढे काही पेपर चेक केलेले असतील इंग्रजीमध्ये, इंग्रजीत देखील अपवादावर जास्तीत जास्त प्रश्न विचारतात. तर बघूया,
मग सिंग्युलर कर्ता किंवा सिंग्युलर सब्जेक्ट कोणते असतात आणि आणि काही वेळा काही फ्रेज असतात किंवा प्रिपोजिशनल फ्रेज असतात, त्या देखील सिंग्युलरमध्ये असतात, जरी त्या आपल्याला प्रियुलर वाटत असल्या तरीही. आणि अनेक वेळा अनेक प्रिपोजिशनल फ्रेज सिंग्युलर असून देखील त्या प्रियुलर म्हणून म्हणजे अनेक वचन म्हणून काम करतात. मग त्या जर अनेक वचन म्हणून काम करत असतील तर त्यांच्या समोर कर्ता कसा घ्यावा लागणार आपल्याला? अनेक वचनीच करता आपल्याला घ्यावं लागणार. जर त्या सिंग्युलर म्हणून काम करत असतील तर आपल्याला सिंग्युलरच करता घ्यावा लागणार. तर एवढी साधी आणि सिंपल कन्सेप्ट आहे. म्हणजे जर सिंग्युलर करता असेल तर त्याच्या पुढे येणारा वर्ब पण कसा असणार आहे? सिंग्युलर असणार आहे. आणि जर प्रियुलर करता असेल तर त्याच्यासमोर येणारा वर्ब म्हणजे सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर सिंग्युलर काय येणार आहे? वर्ब येणार आहे. आणि जर प्रियुलर असेल तर काय येणार आहे? प्रियुलर वर्ब येणार आहे. मग आपण पाहूया. आता कॉमनली अनेक साऱ्या गोष्टी अनेकांना माहितीच आहेत, कारण हा बेसिक काय चॅप्टर आहे. ही कसं असतं? सिंग्युलर. नायदर नॉर किंवा फक्त नायदर लक्षात ठेवा. आता हे कसं आहे, ह्यामधला एक काय अपवाद आहे. त्यामुळं नायदर कसं असतं? सिंग्युलर असतं, म्हणजे एक वचनी असतं विधानात. मी हे तुम्हाला का सांगतोय? कारण तुम्हाला तेच चेक करायचे की सब्जेक्ट वर्ब अरेंजमेंटमध्ये कोणते प्रश्न आले तर तुम्हाला हेच चेक करायचे, सिंग्युलर आहे की प्रियुलर आहे. नंतर जर बघितलं द नंबर ऑफ कसं आहे? सिंग्युलर आहे. त्यानंतर मेनी हे देखील कसं आहे? सिंग्युलर आहे. पेज आफ्टर पेज, आता या काही प्रिपोजिशनल फ्रेजेस आहेत, त्या सर्व कशा असतात? सिंग्युलर असतात. पेज आफ्टर पेज, वुमन आफ्टर वुमन, त्यानंतर एव्हरी असेल, ईच असेल, नो बडी असेल, त्यानंतर द ब्रेकफास्ट. आता काही ठिकाणी जर द लागलं तर ते सिंग्युलर होतं, पण द पीपल जर म्हणलं यामधला काय अपवाद आहे तर ते कसं असणार आहे? प्रियुलर असणार आहे किंवा ते अनेक वचनी असणार आहे. त्यानंतर द अम्बिशन असेल किंवा द आयडिया असेल. नायदर, मग सांगितलं मी, नायदर हे कसं आहे? सर्व काही सिंग्युलरचा भाग आहे. त्यानंतर ईच पण कसं सिंग्युलर आहे. म्हणजे हे जर सिंग्युलर असेल तर यापुढे येणारा वर्ब कसा पाहिजे? सिंग्युलरच पाहिजे. आणखी एक वेळेस पहा, ही तर माहितीच आहे तुम्हाला काय असतं काय नाही सिंग्युलर प्लुरल. नायदर, द नंबर ऑफ, मेनी, पेज आफ्टर पेज, वुमन आफ्टर वुमन, एव्हरी, हे तुम्हाला पाठ करायचे. बघा मी जे काही सांगत आहे ना तेवढंच तुम्हाला करायचे. तुमचे मार्क कसे आणायचे मी हे तुम्हाला, मार्क जर तुमचे नाही वाढले तर मग तुम्ही मला बोलू शकता. द बास्केट ऑफ असेल, नो बडी, ईच, एव्हरी, द आयडिया, नायदर, ईच, हे कसं आहे? सगळं काही सिंग्युलर आहे. मग या सिंग्युलर गोष्टी आहेत ह्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. कोणते सिंग्युलर आहेत आणि कोणते प्रियुलर आहेत. वाटतं आपल्याला सिंग्युलर नाही आहे, प्रियुलर नाही आहे, पण ते सिंग्युलर म्हणून काम करतात, तर त्यांच्या पुढे येणारा वर्ब देखील कसा पाहिजे? प्रियुलर पाहिजे, म्हणजे सिंग्युलर पाहिजे. कसं आहे काय नाही, तुम्ही प्रश्न ज्यावेळेस चेक केले आपण त्यावेळेस तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने समजून जाईल. बघा आधी सुरुवातीला मी कन्सेप्ट घेत आहे. बघा ही अँड शी, आता हे किती जण आहेत? दोघं जण आहेत, म्हणून काय झालं? प्रियुलर झालं किंवा अनेक वचनी झालं. ही अँड आय हे किती जण आहेत? दोघं जण आहे. अ नंबर ऑफ, बघा द नंबर ऑफ कसं आहे? सिंग्युलर आहे, पण अ नंबर ऑफ कसं आहे? प्रियुलर आहे. दे, आता हे कसं, जे काही अभि अँड सुजाता हे पण कसं आहे? कारण हे दोन व्यक्ती आहेत म्हणून काय? सिंग्युलर असणार आहे. अ मेनी कसं आहे? सिंग्युलर आहे. मग मेनी कसं आहे? प्रियुलर फॉर्ममध्ये येतं. टू ऑफ, बघा टू ऑफची जी काही फ्रेज आहे ती कशी आहे? प्रियुलर म्हणून काम करते. बघा द पीपल, कारण अनेक देशाचे ज्यावेळेस आपण द नावाच्या पुढे किंवा यामधला हा एक अपवाद आहे, एवढं एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. द पीपल. आता या आपण पाहिलं किंवा सिंग्युलर कधी येतं, म्हणजे सिंग्युलर कधी येतं आणि प्रियुलर कधी येतं, या दोन्ही गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने पाहिल्या. जर हे वर्ड आपल्याला वाक्यामध्ये दिसत असतील तर वाक्याच्या पुढे येणारं वर्ब कसं पाहिजे? प्रियुलर पाहिजे. आणि हे जर वर्ड्स आपल्याला किंवा सब्जेक्ट आपल्याला वाक्यामध्ये दिसत असतील तर येणारे वर्ब कसं पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. एवढी साधी सरळ कन्सेप्ट आहे. कसं आहे आपण पुढे आणखी पाहूया. बघा याची काय गरज नाही, आता मी तुम्हाला सांगणार आहे सगळं पुढे.
आता बघा आणखी एक कन्सेप्ट आहे बघा, ॲज विल ॲज, अलॉंग विथ असेल, नायदर नॉर, हां नायदर नॉर, अ कम्प्लिटेड बाय किंवा अ कम्प्लिशन बाय किंवा इन ॲडिशन टू असेल, विथ असेल, टुगेदर विथ असेल, अँड नॉट असेल, एक्सेप्ट असेल, बिसाईड असेल, हे जे काही प्रिपोजिशनल आहेत यांच्यासमोर येणारे म्हणजे यांच्यासमोर जर आपला म्हणजे हे जर विधानामध्ये आलेले असतील तर या पहिल्या सब्जेक्टनुसार आपला वर्ब घ्यावा लागतो. म्हणजे ही जर एखाद्या विधानामध्ये किंवा वाक्यामध्ये तुम्हाला दिसली तर यांच्यासोबत येणारा वर्ब हा पहिल्या कर्त्यानुसार आपल्याला वर्ब घ्यावा लागतो. तो कसा घ्यावा लागतो आपण खाली पाहणार आहोत आयोगाचे प्रश्न घेतल्यानंतर. फक्त तुम्ही तर जेवढ्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणून सांगतोय तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा आता आपण काय म्हणलं वरी, टुगेदर विथ असेल, अँड नॉट असेल, ह्या पहिल्या सब्जेक्टनुसार वर्ब घ्यावा लागतो. पण दुसऱ्या सब्जेक्टनुसार वर्ब घेण्यासाठी बघा नायदर नॉर आणि आयदर ऑर हे दोन जर विधानं आपल्या ह्याच्यामध्ये असतील तर आपल्याला दुसऱ्या सब्जेक्टनुसार आपल्याला वर्ब घ्यावा लागतो. एवढी साधी आणि सरळ कन्सेप्ट आहे. पुढचं पाहूया बघा, 20 मैल्स असेल किंवा 10 पाऊंड्स असेल, यांना आपण एक गट मानून हे आपण काय म्हणतो, यांना एक गट मानतो म्हणून ते काय असतात, एक वचनी असतात. एक वचनी म्हणजे काय, सिंग्युलर असतात, हे लक्षात घ्यायचं. त्यावरीलच एक उदाहरण देखील आलेलं आहे कधी, टॅक्स असिस्टंट 2017 बघा काय म्हणलेलं आहे बघा, 50,000 रुपीज इज अ बिग अमाऊंट म्हणलेलं आहे बघा. 50,000 आता मगाशीच बघितलं आपण, म्हणजे जी काही आकडेवारी आहे तुमची त्यांना आपण गट मानतो आणि म्हणून त्याच्या पुढे येणारा वर्ब कसा पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. मग काय, इज, बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढचा बघा, मग हे कसं झालं, बरोबर झालं. आता 10 मैल्स आर म्हटलेलं आहे. आर कसं आहे, प्लुरल फॉर्ममध्ये येतं, एम इज आर, तर हे कसं आहे, चुकीत ठरतं. त्यानंतर 5 इयर्स इज अ लॉंग पिरियड्स, 5 इयर्स म्हणून सिंग्युलर आलेलं आहे म्हणून कसं आहे, बरोबर आहे. वन ऑफ आपण मगाशीच पाहिलं, वन ऑफची फ्रेज हे कशी असते, सिंग्युलर, ही कशी असते, सिंग्युलर असते म्हणून ते पण बरोबर आहे. म्हणजे काय म्हणलेलं आहे, इनकरेक्ट विधान कोणतं आहे तर 2 नंबरचं इनकरेक्ट आहे. कारण यापुढे काय आर आलेला आहे, कारण याला काय पाहिजे, सिंग्युलर यायला पाहिजे, इज यायला पाहिजे. तर बघा आपण हे याच नियमाचं आपण काय सोडवलं, एक विधान सोडवलेलं आहे. आता हे जर बघितलं आपण म्हणजे वन ऑफची पण फ्रेज बघितली होती आपण की बाबा हे काय सिंग्युलर आहे म्हणून त्याच्या पुढे येणारा वर्ब कसा पाहिजे, सिंग्युलर पाहिजे, म्हणून ते पण विधान कसं आहे, बरोबर आहे. आता पुढे आणखी एक कन्सेप्ट आहे बघा बोथच्या पुढे कधी नॉट येत नाही. जर ते आलेलं असेल तर ते विधान कसं असणार, चुकीचं असणार. या साध्या नियमानुसार कंबाईन सी मुख्यचा प्रश्न आहे 2018चा, आपला पण आहे डिपार्टमेंटल PSचा एक प्रश्न या कन्सेप्टवर आलेला आहे 2023 पूर्वला, तो पण आपण पाहणार आहोत. बघा बोथ रमन अँड राज व्हेअर नॉट प्रेझेंट देअर. म्हणजे आता जर बघितलं काय म्हणलो मी कन्सेप्टमध्ये, काय वाक्यात काय दिले, कसं दिले, आपण ते आपण पाहायची गरज नाही. फक्त नियम काय, तो जर या ठिकाणी लागू होत असेल तर तेवढंच आपल्याला पाहिजे. बोथ आलेलं आहे आणि नॉट आलेलं आहे त्यामुळे ते विधान कसं झालं, चुकीचं ठरलं. मग पहिलं विधान चुकीचं असेल तर दुसरं विधान पण कसं असणार आहे, म्हणजे ते पण आपल्याला चेक करावं लागणार आहे. नायदर रमन नॉर राज वॉज प्रेझेंट देअर. आता मगाशीच म्हणलं मी, नायदर नॉरचं विधान जर आलेलं असेल तर दुसऱ्या कर्त्यानुसार वर्ब आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे हे कसं आलेलं आहे, राजवरून काय घ्यायचं आपल्याला, वॉज घ्यायचं. म्हणजे राज हे सिंग्युलर आहे त्यामुळं पर्याय क्रमांक काय येणार आहे, पर्याय पहिलं चुकीचं आणि सेकंड जे काय ऑप्शन आहे ते कसं आहे, बरोबर असणार आहे. तर अशा काही कन्सेप्ट आहेत त्यामध्ये कर्ता पहिल्यानुसार कधी वापरतात आणि दुसऱ्यानुसार कधी, आपण हे पाहिलेलं आहे थोड्याच वेळापूर्वी. आता फक्त आपण प्रश्नाच्या माध्यमातून हे समजून घेणार आहोत. आता प्रश्न हा चालू आहे आपला, नायदर हे नॉर आय डॅश कमिंग. आता यामध्ये जर बघितलं नायदर नॉर आयदर ऑरच्या वाक्यामध्ये पुढील जो काही वर्ब असतो कशानुसार घेतात, दुसऱ्या सब्जेक्टनुसार घेतात. म्हणजे नॉरच्या बाजूला जो काही दुसरा सब्जेक्ट आहे त्यानुसार इथं काय येणार करता,
डायरेक्टली आय ॲम कमिंग, आय एम येणार, कारण आय एम हे कसं आहे सिंग्युलर आहे. आपलं इट्स पण सिंग्युलर आहे, पण आयच्या पुढे काय येतं, आय एम येतं, हे कॉमनली आहे. हा देखील गट कला प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढे बघा, चूज द करेक्ट वर्ब, म्हणजे पुढे कोणतं क्रियापद येतं त्यावर आपल्याला विचारलेलं आहे, या वाक्यामध्ये भरायचं आहे. आता एक बघायचं काय, ॲज विल ॲज ही जी काही प्रिपोजिशनल फ्रेज आहे, यामध्ये करता पहिल्यानुसार येतो की दुसऱ्यानुसार येतो, हे आधी आपण कन्फर्म करायचं. मग बघा, श्रीरामा ॲज विल ॲज सीता व्हिजिटिंग द टाउन. आता यामध्ये जर बघितलं तर पहिल्या कर्त्यानुसार ॲज विल ॲज ही जी काही फ्रेज आहे, यामध्ये पहिल्या कर्त्यानुसार ज्यावेळेस वर्ब येतं, रामनुसार आपल्याला, श्रीरामानुसार आपल्याला काय करायचं आहे, सिंग्युलर करता. बाकीचे पहावर कसे आहेत, प्रिलर आहेत, वूड हे दोन्हीसाठी पण चालतं. पण असं जर बघितलं, प्रेझेंट टेन्स असल्यामुळं कंटिन्युअस प्रेझेंट इज त्यामध्ये येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक काय, एक योग्य त्या ठिकाणी येईल. त्यानंतर पुढचं जर बघायचं झालं, आता बघा, मेनी अ फ्लॉवर आपण काल पण पाहिलेलं आहे. मेनी अ फ्लॉवर बॉर्न द बश अनसीन. मग आता बघा, ही एका महत्त्वाच्या कवीची एक कवितेमधील ओळ त्याने जशाच तशी कॉपी पेस्ट केलेली आहे. त्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर कर्ता जो आहे या ठिकाणी आपल्याला चेंज करायचे आहे. यामध्ये करेक्ट आपल्याला जो काही ऑप्शन आहे, यामध्ये आपल्याला योग्य पद्धतीनं काय या ठिकाणी ना डॅश आहे, कारण थोडंसं प्रिंट मिस्टेकचा भाग आहे. म्हणजे बॉर्न जो आहे त्यानंतर डॅश टू बश अनसीन असा तो प्रश्न आहे. बघा, मेनी अ सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, यावरच सर्व काही आहे. आणि मेनी मेनी फ्लॉवर म्हणलं तर ते वेगळं बनतं. आता मेनी हे कसं असणार आहे, सिंग्युलर असणार आहे. आणि मेनी मेनी जर म्हणलं मेनी, कारण या प्रिपोजिशनल फ्रेज आहेत, तर मेनी जर म्हटलं तर कसं असणार आहे, प्लुरल फॉर्ममध्ये असणार आहे. काल म्हणतो वरल्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे मगाशीच, की पहिल्यानुसार कधी घ्यायचं आणि दुसऱ्यानुसार करता कधी घ्यायचा, हे आपण मगाशी पण पाहिलेलं आहे. आणि मेनी सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, मेनी कसं आहे मग सिंग्युलर आहे, आणि मेनी कसं असतं, प्लुरल असतं, म्हणून त्यामध्ये कसं सिंग्युलर करता येणार, म्हणजे काय येणार, इज त्यामध्ये येणार आहे. तर पुढील जर बघायचं झालं, बघा, इच हे कसं सिंग्युलर आहे, सरळ प्रश्न आहे. कंबाईन गटकस 2019चा आपला देखील प्रश्न आहे 23चा. कोणता प्रश्न आलेला आहे या टॉपिकवर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तो अपॉस्ट्रॉफी प्रश्न आलेला आहे, ते पण सांगणार आहे, खाली आहे बघा. इच ऑफ दिस रूम फॉर मे गुड इनफ. आता यामध्ये जर बघितलं, इच हे कसं आहे, सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, यावरूनच सर्व काही वर्ब जे आहे ते यामध्ये आपल्याला घ्यायचं कळणार आहे. म्हणजे सरळ आन्सर काय असणार आहे, बी असणार आहे. थोडंसं डॅशमध्ये म्हणजे किंवा जी काही गाळलेली जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे होतं, पेस्ट द्यायला पाहिजे होतं, पण इथं प्रिंटमध्ये प्रिंट काढत असताना आलेलं नाही. नंतर जर बघायचं झालं, हे बघा, अनेक सारे प्रश्न आहेत यावर, जवळजवळ 350 ते 400 प्रश्न आहेत. जेवढे तुम्ही सोडवताल तेवढे कमी आहेत, पण जे महत्त्वाचे आहेत, जे की परीक्षांना पडायसारखे, त्यावर मी तुम्हाला सराव करून घेते. बघा, नायदर जर आलेलं असेल तर वाक्यामध्ये कसं असणार, नायदर वॉज येणार आहे, कारण सिंग्युलर. नायदर हे कसं असतं, सिंग्युलर असणार. त्यानंतर इच कसं असतं, हे पण सिंग्युलर असणार. आपण मगाशीच पाहिलेलं आहे कोणकोणते सिंग्युलर आहेत, कोणकोणते प्लुरल फॉर्ममध्ये आहेत किंवा सिंग्युलर फॉर्ममध्ये, म्हणजे एकवचनी अनेक वचनी. नायदर कसं सिंग्युलर, म्हणून त्याच्या समोर येणारा वर्ब कसा पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. इच कसं सिंग्युलर, म्हणून त्याच्या समोर येणारा वर्ब कसा पाहिजे, ते पण सिंग्युलर पाहिजे. तेच आहे, बाकीचं असं काही नाही. आता आणखी एक प्रश्न आहे बघा, महत्त्वाचा. बघा, आयदर शी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग. आता हा प्रश्न आपल्याला रॉंग आहे की चुकीचा आहे, की त्यामध्ये काय चुकीचं आहे, हे सर्व काय आपल्याला ओळखायचं आहे. बघा, 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आयदरच्या वाक्यामध्ये ज्यावेळेस आपण बघतो, तर करता हा ऑरच्या बाजूला जो काही दुसरा सब्जेक्ट आहे त्यानुसारच आपल्याला करता हा घ्यावा लागतो. बघा, दे कसा आहे, दे प्लुरल फॉर्ममध्ये, म्हणून आपण ज्यावेळेस प्लुरल फॉर्म जर दे असेल तर पुढे येणारा वर्ब पण कसा पाहिजे, प्लुरल फॉर्ममध्ये. आता या ठिकाणी हॅज येईल का, नाही, तर काय येणार, हॅव येणार. म्हणून हे जे विधान आहे कसं आहे, राईट आहे. बघा, असे साधे सोपे प्रश्न आहेत. हां, आता आपला प्रश्न बघा, या वर्षीच्या 2023 मधला प्रश्न बघा. आधी मी तुम्हाला थोडक्यात कन्सेप्ट सांगतो.
कन्सेप्ट शिकू आणि नंतर या क्वेश्चनकडे जाऊ. बघा, अपॉस्ट्रॉफी एस म्हणजे काय, जो काही षष्ठी विभक्तीचा प्रत्यय असतो तो कधी लागतो त्यासंबंधी एक लहान आणि खूपच लहान एक छोटा नियम आहे. त्यावर सर्व काही वरलं जे काही उदाहरण आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आहे. आता बघा, अपॉस्ट्रॉफी एस लावतात कधी, एखाद्या शब्दाच्या एखाद्या नामाच्या पुढे अपॉस्ट्रॉफी एस म्हणजे अपॉस्ट्रॉफी एस आणि ऑफ लावतात कधी, ही एक कन्सेप्ट आहे. बघा, अपॉस्ट्रॉफी एस ज्या लिव्हिंग थिंग्स असतात म्हणजे काय, ज्या जिवंत बाबी असतात किंवा सजीव बाबी असतात त्यावेळेसच अपॉस्ट्रॉफी एस लावतात. आणि ज्या निर्जीव थिंग्स असतात किंवा निर्जीव वस्तू असतात, बाबी असतात किंवा वस्तू असतात, बाबी असतात, त्यावेळेस मात्र काय लावतात, ऑफ लावतात. कळालं? बघा, मी काय सांगतोय बघा, अपॉस्ट्रॉफी एस जे आहे लावतात कधी, ज्या जिवंत बाबी किंवा सजीव बाबी असतात. आता खूप सारे नियम आहेत पण आपल्याला परीक्षेत विचारलं या नियमानुसार. मी लेक्चरमध्ये आता ज्यावेळेस नाम लेक्चर घेईन त्यावेळेसला यावरलं इन डिटेलमध्ये आणखी एक व्हिडिओ येणार आहे. आता बघा, ऑफमध्ये काय, ऑफ हे निर्जीव बाबी संबंधी म्हणजे निर्जीव असतील ज्या वस्तू असतील, बाबी आहेत, निर्जीव वस्तूबाबत काय येणार, अपॉस्ट्रॉफी एस येणार. बघा, काऊज बॉर्न किंवा मॅन्स वेल्थ, आता हे काय सजीव आहेत, सजीव प्राणी आहेत, त्यामुळे तिथं अपॉस्ट्रॉफी जर आलं तर कसं असणार आहे, बरोबर असणार आहे. पण त्याच जागी आता नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी ज्यावेळेस आपण ऑफ घेतो त्यावेळेस अपॉस्ट्रॉफी नाही येत, तर त्या जागी काय येतं, ऑफ येतं. मग टेबल्स लेग येईल का, टेबल्स का सजीव आहे का, तर नाही, त्यामुळे काय येणार, ते चुकीचं येणार. अ लेग ऑफ टेबल येणार, ऑफ त्यामध्ये येणार, कारण टेबल ही कशी आहे, निर्जीव वस्तू आहे. त्यामुळं आता वरील प्रश्न बघा याच कन्सेप्टवर आहे. आता कोणीही सांगू शकतो त्यामधल्या प्रश्नाचा आन्सर. बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स 2023 प्रिलिम. बघा, टेबलला आपण मग असेच म्हणले बघा, अपॉस्ट्रॉफी येईल का, द टेबल्स लेग येणार किंवा द टेबल्स लेग येईल का, अपॉस्ट्रॉफी एस नाही, कारण हे कसं आहे, निर्जीव वस्तू, म्हणून तिथं काय, द लेग ऑफ टेबल येणार, द लेग ऑफ टेबल असं येणार. तर हे लक्षात घ्या. आता बघा पुढे बघा, अ लेग ऑफ टेबल म्हणलेलं आहे. आणखी एक अपॉस्ट्रॉफी एस कुठं लावण्यात आलेला आहे का बघा, द हाऊस रूफ वॉज प्रिंटेड. आता हे जर बघितलं आपण, हाऊस हे सजीव आहे की निर्जीव आहे, घर निर्जीव आहे. सरळ साधी जी काही भाषा आहे आपल्याला इथं काय आपल्याला पेज करायची नाही, जास्तीत जास्त स्कोर काढून आपल्याला बाजूला व्हायचे. अपॉस्ट्रॉफी एस कसं आहे, मग चुकीचा ठिकाण लागले, कारण ती सजीव वस्तू नाही, त्यामुळे ते चुकलं. आता तुम्हाला याच नियमानुसार बघा, आता द कव्हर ऑफ द बुक वॉज ब्युटिफुल. आता हे बुक कसं आहे, बुक हे निर्जीव आहे की सजीव आहे, निर्जीव आहे, म्हणून ऑफ इथं आलेलं आहे. म्हणून विचारले काय, करेक्ट विधान कोणतं आहे आपल्याला विचारले, म्हणून या ठिकाणी एक मात्र बरोबर आहे. तर बघा, एवढं सरळ साधं सोपं इंग्रजी आहे, वेगळं असं काही नाही. यावरच प्रश्न रिपीट असतात, त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने त्यांचा अभ्यास करायचा. आता ही कन्सेप्ट घेतली आणि ही प्रश्न घेतले, सर्व लेक्चर्स अशाच स्वरूपाचे असणार आहेत. आणखी जर तुम्हाला वाटत असेल वेगळ्या पद्धतीने आणखी काही घ्यायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये यायचं आहे किंवा कनेक्ट व्हायचे अभ्यास करण्यासाठी, तर आपला जो काही नंबर आहे यावर मला मेसेज करा, कॉल करा. आता हा आपला लेक्चरचा व्हिडिओ आपल्या प्रायव्हेट ग्रुपला जाणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद. मी सर्व काही टॉपिक यावरही केलेले आहे. आता स्टार्टिंग चांगल्या पद्धतीने होणार. हा एक बेसिक लेक्चर आहे, पुढे हळूहळू तुम्हाला कळणारच आहे. चला थांबूया.